आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। बंद पाकिटामध्ये एक मृत पक्षी आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। अंगणवाडीचा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। निफाडच्या देवगाव मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। आमची हीच मागणी आहे, फक्त आमच्या मुलांना काही झालं नाही, आमचं फक्त हेच म्हणणं आहे। 3 मुलांनी खाल्लेला आहे, एक छोटस बाळ आहे। हेच मागणी आहे का सरकारनं ना बंद करून टाकावे, हा व तो दुसरा आहार भेटा नाही तर बंद करून टाका डायरेक्ट। जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं बरं, आमच्या मुलांना काहीच करू शकत नाही। त्याच्यापेक्षा ना बंद करून टाकावे बस। दर महिन्याला आणायला जायचं गाडीवर, 3 पोरं घेऊन सोपे आहे का? बोकड घेऊन जायचं घेऊन यायचं, ते रावण्याकरता घेऊन जा, चांगलं आहे लहान मुलांसाठी। जर समजा पालीचे तुकडे असे खाल्ला असं 3 पोरं जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं बरं? सरकारनं काहीच करू शकते नसते। मंगळवारी त्यांनी गुरुवारी पोषण आहार एक बॅग शिजवली, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एक बॅग सकाळी फोडली असता त्याचा मृत्यू पक्षी आढळला। मृत्यू पक्षी इतका मोठा होता, त्याच्यात 1 किलो पॅकिंग मध्ये। तो मृत्यू पक्षी आढळल्याने त्याच्यात पॉइझन तयार झालं असतं किंवा लहान मुलांना काही झालं असतं तर जिथं पॅकिंग तयार होती त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे सरकारने। कारण उद्या कमी जास्त झालं, पॉइझन तयार झालं तर ते लहान मुलांच्या जीवनाशी खेळण्यासारखा हा कार्यक्रम होतो।